Hello friends, welcome to Medichem channel. Now today we will discuss aldehydes, ketones and carboxylic acid lecture number 9, in which we study the haloform reaction. एक मेजर प्रॉपर्टी आहे अल्डेहाइड्स आणि कीटोनची. अल्डेहाइड्स आणि कीटोन्स हे हॅलोफॉर्म रिॲक्शन शो करतात. तर काय आहे हॅलोफॉर्म रिॲक्शन, त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते रिएजंट आपल्याला यूज करायचे, कुठल्या सॉल्व्हेंटमध्ये आपल्याला रिॲक्शन करायची, ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. आणि कोणकोणते मॉलिक्युल्स हॅलोफॉर्म रिॲक्शन देतात आणि का देतात हे तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये कळून जाईल. चला सुरुवात करू आपण. हॅलोफॉर्म रिॲक्शन ऑफ अल्डेहाइड्स अँड कीटोन्स. हॅलोफॉर्म रिॲक्शन. हॅलोफॉर्म काय आहे? आपल्याला फेमस कंपाऊंड माहिती आहे क्लोरोफॉर्म, म्हणजे ज्यामध्ये कुठला हायड्रोजन आहे, क्लोरीन, CHCl3 हा आहे क्लोरोफॉर्म. सपोज आपण या ठिकाणी क्लोरीन ऐवजी जर ब्रोमीन जर यूज केला तर त्या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड मिळतो ब्रोमोफॉर्म, CHBr3. याला म्हणायचे ब्रोमोफॉर्म. काय म्हणतात त्याला? ब्रोमोफॉर्म. आणि लास्टला सपोज आयोडीन जर यूज केला, CHI3, याला म्हणतो आपण आयोडोफॉर्म. या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे आयोडोफॉर्म टेस्ट काय आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आयोडोफॉर्म टेस्ट बघायला मिळेल, इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा मोठमोठ्या रिसर्चमध्ये असेल. आयोडोफॉर्म टेस्ट घ्यावी लागते. काय आहे आयोडोफॉर्म टेस्ट ते आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार. बघा या ठिकाणी क्लोरोफॉर्म जो आहे, हा क्लोरोफॉर्म कसा आहे? कलरलेस आहे आणि लिक्विड फॉर्म मध्ये आहे. कलरलेस लिक्विड विथ प्लीझंट स्मेल. PLEAS pleasant. स्मेल. आणि जो ब्रोमोफॉर्म आहे व्हेरी फेंट, म्हणजे अतिशय फेंट कलरचा कंपाऊंड आहे. आणि तो कलर कसा असणार आहे बघा, कसा आहे? येलो. व्हेरी फेंट येलो कलर्ड कंपाऊंड. आणि याचा स्मेल जो आहे हा स्वीट स्मेल आहे. कसा आहे? स्वीट स्मेल. आणि आयोडोफॉर्म आहे हा पेल येलो क्रिस्टलाइन सॉलिड. पेल येलो क्रिस्टलाइन सॉलिड with hospital or antiseptic smell. With antiseptic smell. कसं आहे? अँटीसेप्टिक स्मेल. ज्यावेळेस आपण एंटर करतो एखाद्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेस जो आपल्याला स्मेल येतो ना, तो कसा आहे? तो आहे हॉस्पिटल स्मेल, ज्याला म्हणतो आपण अँटीसेप्टिक स्मेल आहे. तसंच स्मेल या आयोडोफॉर्मचा आहे. ठीक आहे. बघा
फॉर्म टेस्ट काय बघा, या ठिकाणी अल्डिहाइड असेल एखादा, समजा ऍसिटाल्डिहाइड आहे आणि याची रिएक्शन मी केली Cl2 मॉलिक्यूल सोबत, Cl2 मॉलिक्यूल्स, आणि त्या ठिकाणी यूज केला आपण NaOH, म्हणजे बेसिक मीडियमला क्लोरीनचे आणि अल्डिहाइड किंवा कीटोनची रिएक्शन आपल्याला करायची. बेसिक मीडियम स्ट्रॉंग बेस आहे NaOH. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड मिळेल. हा मॉलिक्यूल घ्यायचा आहे आपल्याला 3 वेळेस आणि हा घ्यायचा 4 वेळेस. काय घ्यायचा ते तुम्हाला मेकॅनिझम मध्ये कळेल की हा मॉलिक्यूल ऍक्च्युअली लागतो किती. ठीक, या ठिकाणी काय होणार CHCl3, या ठिकाणी क्लोरीन यूज केलाय म्हणजे या ठिकाणी क्लोरोफॉर्म मिळणार, ब्रोमीन यूज केलाय म्हणजे या ठिकाणी ब्रोमोफॉर्म, आयोडीन यूज केलाय म्हणजे या ठिकाणी आयोडोफॉर्म. बघा CHCl3 प्लस HCOO, बघा HCO आणि या NaOH मधला O COO आणि O मायनस Na प्लस, काय सॉल्ट मिळणार. आणि 3 वेळेस 3, आता या ठिकाणी किती क्लोरीन आहेत 6 क्लोरीन, 3 तर इथे गेली, 3 क्लोरीन राहिले म्हणजे 3 वेळेस, आणि या ठिकाणी 4 वेळेस NaOH आहे, एक सोडियम इथे गेला म्हणजे सोडियम मेटल सुद्धा किती वेळेस राहिला 3 वेळेस, म्हणजे या ठिकाणी मिळणार थ्राइस ऑफ NaCl म्हणजे सॉल्ट मिळालं. प्लस राहिलं काय आता बघा सोल्युशन, या ठिकाणी OH आहे म्हणजे या ठिकाणी थ्राइस ऑफ H2O, एवढी रिएक्शन आहे. बघा ऍसिटाल्डिहाइड मधला हा जो मिथाइल ग्रुप आहे, या मिथाइल ग्रुपचा हा कार्बन, त्याला 3 हायड्रोजन आहेत, त्याला 1 हायड्रोजन या ठिकाणी असणार आहे. आणि बघा याला हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड ब्रेक होऊन त्या ठिकाणी क्लोरीन ऍड झाला, 2 हायड्रोजन परत रिप्लेस करून परत 2 क्लोरीन ऍड झाले. ठीक आहे, म्हणजे एखादा अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल ज्याच्यामध्ये फक्त बघा अशा प्रकारचा ग्रुप असेल, ते कंपाऊंड हॅलोफॉर्म टेस्ट दाखवतात. त्याला एक्सेप्शन आहे, काही कंपाऊंड की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा ग्रुप नसेल तरी सुद्धा ते हॅलोफॉर्म रिएक्शन शो करतात. ते एक्झाम्पल सुद्धा आपल्याला बघायचे. ठीक आहे, आणि ते का शो करतात ते त्याचं रिझन सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण जनरली अशा प्रकारचा ग्रुप ज्या अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये आहे ते हॅलोफॉर्म टेस्ट शो करतात किंवा हॅलोफॉर्म रिएक्शन शो करतात. लिहून ठेवा, द कंपाऊंड containing such a type of group in molecule they show haloform reactions. मग त्या ठिकाणी क्लोरोफॉर्म असेल किंवा ब्रोमोफॉर्म असेल किंवा आयोडोफॉर्म असेल. ठीक आहे, बघा सपोज या ठिकाणी मी परत ऍसिटाल्डिहाइडच्या ऐवजी ऍसिटोन घेऊ. बघा CH3C डबल बॉन्ड O CH3 प्लस, आता क्लोरीनच्या ऐवजी ब्रोमीन घ्या, नो डाऊट. बघा Br किती वेळेस घ्यायचा आहे 3 वेळेस मॉलिक्यूल घ्यायचा, 3 वेळेस प्लस 4 टाइम्स NaOH. बघा हा 3 वेळेसच का घ्यायचा आहे, हा 4 वेळेसच का घ्यायचा आहे हे तुम्हाला केव्हा कळेल, ज्यावेळेस तुम्ही मेकॅनिझम बघा. मेकॅनिझम थ्रू तुम्हाला कळेल की ब्रोमीनचे 3 मॉलिक्यूल का लागले, सोडियम हायड्रॉक्साईडचे 4 मॉलिक्यूल आपण का यूज केले, 4 इक्विव्हॅलन्स मध्ये हा मॉलिक्यूल का घेतला, हा 3 इक्विव्हॅलन्स मध्ये का घेतला, त्याचं रिझन तुम्हाला कळेल ज्यावेळेस आपण त्याचं मेकॅनिझम बघू. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय बनेल, आता CH ब्रोमीन यूज केला म्हणजे या ठिकाणी काय ब्रोमो फॉर्म तयार झाला, CHBr3 प्लस सॉल्ट. आता बघा या ठिकाणी सॉल्ट कुठला होणार, इथे काय होतं इथलचा मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन क्लोरोफॉर्म मध्ये झाले, बरोबर आहे, एका CH3चं. या ठिकाणी कुठल्याही एका CH3चं ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये झाले, ब्रोमो फॉर्म मध्ये. राहिलं काय, या ठिकाणी CH3 आहे, इथे काय होतं हायड्रोजन, म्हणून इथं आपण हायड्रोजन घेतला, पण इथे CH3 ग्रुप आहे म्हणजे या ठिकाणी काय CH3 C डबल बॉन्ड O. ठीक आहे, आणि जो NaOH आपण यूज करतो त्याच्यामधला एक सोडियम आणि एक ऑक्सिजन O Na, म्हणजे O वरती मायनस चार्ज, Na वरती पॉझिटिव्ह चार्ज, सॉल्ट. ठीक आहे, प्लस थ्राइस ऑफ Na, आता ब्रोमीन आहे, काय ब्रोमीन आहे म्हणून या ठिकाणी NaBr चा सॉल्ट प्लस
प्लस थ्राईस ऑफ H2O. ठीक आहे, ही झाली क्लोरोफॉर्म रिॲक्शन, ही झाली हॅलोफॉर्म रिॲक्शन. या रिॲक्शनला आपण म्हणतो हॅलोफॉर्म रिॲक्शन. ठीक आहे, हॅलोफॉर्म रिॲक्शन नोट करून घ्या. आपण काय लिहिणार मग, हॅलोफॉर्म रिॲक्शन, हॅलोफॉर्म reaction is the property of aldehyde and ketone. Haloform reaction is the property of aldehyde and ketone which contain त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे बघा, विच कंटेन, काय कंटेन बघा, C+O3 ग्रुप. ज्या मॉलिक्यूल मध्ये अशा प्रकारचा ग्रुप आहे ते मॉलिक्यूल्स हॅलोफॉर्म रिॲक्शन शो करतात. याच्यामध्ये काही मॉलिक्यूल असे आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा ग्रुप नाही तरी सुद्धा हॅलोफॉर्म रिॲक्शन शो करतात. ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे एक्सेप्शन केसेसमध्ये. ठीक आहे, पण जनरली लक्षात काय घ्यायचं की असा कंपाऊंड जर दिसला तर समजून चालायचं त्या ठिकाणी काय होणार आहे, हॅलोफॉर्म रिॲक्शन होणार आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता, विच कंटेन दिस ग्रुप ऑर अल्फा मिथाइल ग्रुप. अल्फा मिथाइल, बघा हा काय अल्फा कार्बन झाला, बरोबर आहे. म्हणजे जो काही ग्रुप आहे कार्बोनिल ग्रुप त्याला अटॅच असलेला कार्बन तो झाला अल्फा. म्हणून त्या कुठला आहे ग्रुप, कुठला आहे, मिथाइल ग्रुप आहे, म्हणून अल्फा मिथाइल ग्रुप. आलं लक्षात. म्हणजे हॅलोफॉर्म रिॲक्शन इज द प्रॉपर्टी ऑफ द अल्डेहाइड्स अँड कीटोन्स विच कंटेन दिस टाइप ऑफ ग्रुप और मिथाइल ग्रुप, अल्फा मिथाइल ग्रुप. म्हणजे ज्या मॉलिक्युल्स मध्ये अल्फा मिथाइल ग्रुप असेल ते मॉलिक्यूल हॅलोफॉर्म रिॲक्शन शो करतात. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल लिहितोय, तुम्ही सांगायचं की कुठला मॉलिक्यूल हॅलोफॉर्म रिॲक्शन देतोय, देईल किंवा देणार नाही. ठीक आहे, बघा सपोज या ठिकाणी मी एक्झाम्पल लिहितोय, CH3COOH. हा मॉलिक्यूल देईल की नाही, देईल. का बघा, या ठिकाणी काय CH3C डबल बॉन्ड हा ग्रुप आहे की नाही, हा ग्रुप आहे म्हणजे हा देणार, नो डाउट. सपोज या ठिकाणी HC डबल बॉन्ड OH फॉर्मॅलिटी. आता या ठिकाणी इथे हायड्रोजन आहे, C डबल बॉन्ड O तर आहे, पण CH3 ग्रुप दिसतोय का तुम्हाला, अल्फा मिथाइल ग्रुप आहे का, नाही. म्हणजे हा हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवतो. आलं लक्षात. सपोज या ठिकाणी मी लिहितोय CH3C डबल बॉन्ड OCH3. हा मॉलिक्यूल दाखवेल की नाही, बघा याला काय CH3C डबल बॉन्ड आपली कंडिशन आहे, CH3C डबल बॉन्ड O तिच्यामध्ये असायला पाहिजे, तिच्यामध्ये आहे, म्हणजे हा सुद्धा हॅलोफॉर्म रिॲक्शन शो करणार. सपोज या ठिकाणी मी अशा प्रकारचा मॉलिक्यूल लिहितो, C डबल बॉन्ड OH. हा मॉलिक्यूल दाखवेल नाही, मिथाइल ग्रुप कुठे आहे, नाही, म्हणजे हा सुद्धा दाखवणार नाही. हा दाखवेल का, बेन्झोफिनोन, काय नाव याचं, बेन्झोफिनोन दाखवेल का, नाही, मिथाइल ग्रुप नाही, म्हणजे हा सुद्धा दाखवणार नाही. बेन्झाल्डिहाइड नाही, फॉर्मल्डिहाइड नाही, बेन्झोफिनोन नाही. ऍसिटाल्डिहाइड शो करणार, ऍसिटोन शो करणार. आलं लक्षात. ऍसिटोफिनोन C डबल बॉन्ड O CH3 हा ऍसिटोफिनोन, CH3C डबल बॉन्ड O आणि फिनाइल, म्हणजे हा सुद्धा शो करणार कारण की ते अल्फा मिथाइल ग्रुप आहे. आलं लक्षात. बघा एक हा मॉलिक्यूल शो करेल की नाही, बघा C डबल बॉन्ड O CH2 CH3 शो करेल का, बघा या ठिकाणी काय फिनाइल ग्रुप आहे, इकडे काय मिथाइल आहे, मिथिलीन आहे, मिथाइल नाही, हा झाला मिथाइल, हा आहे मिथिलीन, बरोबर आहे. म्हणजे एक हायड्रोजन लेस आहे, हा सुद्धा हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवणार. कंडिशनच काय, अल्फा मिथाइल ग्रुप. आलं लक्षात. ठीक आहे, लिहून घ्या एक्झाम्पल. सपोज हा एक एक्झाम्पल बघा, CH3
CH2 C डबल बॉन्ड O CS3 दाखवेल. डेफिनेटली या ठिकाणी C डबल बॉन्ड O CS3 ग्रुप आहे म्हणजे हा सुद्धा दाखवेल. ठीक आहे, म्हणजे हे मॉलिक्यूल हॅलो फॉर्म रिएक्शन शो करतात, हे शो करत नाही. का शो करत नाही त्याचं रिझन तुम्हाला कळालं. ठीक आहे, ही नोट आहे तुमच्याकडे लिहिलेली असू द्या की का दाखवत नाही त्याचं रिझन मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, नोट करा. हॅलो फॉर्म रिएक्शन मध्ये आपल्याला बघायची आयडो फॉर्म टेस्ट काय आहे. आयडो फॉर्म टेस्ट. ठीक आहे, आयडो फॉर्म टेस्ट. सर्टन या ठिकाणी आयडो फॉर्म टेस्ट मध्ये तुम्हाला काय लिहायचं. सर्टन aldehydes and ketones, aldehydes and ketones containing alpha methyl ग्रुप. अल्फा मिथाइल काय असणार आहे, ग्रुप असणार आहे ज्याच्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारचे अल्डिहाइड आणि कीटोन की ज्याच्यामध्ये काय अल्फा मिथाइल ग्रुप आहे. ऑन ट्रीटमेंट काय ऑन ट्रीटमेंट त्याची ट्रीटमेंट आपल्याला करायची. ऑन ट्रीटमेंट विथ I2NaOH आयोडीन मॉलिक्यूल आणि सोडियम हायड्रॉक्साइड गिव्स काय देणार आहे. गिव्स येलो कलरची काय देणार आहे PPT. गिव्स येलो PPT विथ कुठल्या प्रकारचा स्मेल येतोय. ज्यावेळेस तुम्ही आयोडीन घेता त्यावेळेस कुठल्या प्रकारचा स्मेल येतोय. विथ अँटीसेप्टिक स्मेल. विथ अँटीसेप्टिक स्मेल. बघा म्हणजे ऍडोफॉर्म टेस्ट काय सर्टन अल्डेहाइड आणि कीटोन्स कंटेनिंग अल्फा मिथाइल ग्रुप. म्हणजे असे अल्डेहाइड आणि कीटोन की ज्याच्यामध्ये काय असणार आहे अल्फा मिथाइल ग्रुप असणार आहे. ऑन ट्रीटमेंट ज्यावेळेस आपण त्याची ट्रीटमेंट ऑन ट्रीटमेंट विथ आयोडीन अँड NaOH गिव्स येलो PPT विथ अँटीसेप्टिक स्मेल. त्याला म्हणायचं ऍडोफॉर्म टेस्ट. ते काय असणार आहे ऍडोफॉर्म टेस्ट असणार. बघा एक्झाम्पल या ठिकाणी एक्झाम्पल सपोज या ठिकाणी मी घेतलाय ऍसिटाल्डिहाइड रिएक्शन केली मी I2 मॉलिक्यूल सोबत प्लस NaOH हा किती वेळेस घेतला 3 वेळेस हा 4 वेळेस. या ठिकाणी काय बाहेर पडणार आहे CH3 आयडोफॉर्म CH3 प्लस HC डबल बॉन्ड O माइनस Na प्लस थ्राइस ऑफ NaI प्लस थ्राइस ऑफ H2O. ही आहे आयडोफॉर्म टेस्ट. या ठिकाणी आपण काय घेतलाय अल्डिहाइड घेतला म्हणजे सर्टेन अल्डिहाइड किंवा कीटोन म्हणजे या ठिकाणी अल्डिहाइड घेतलाय. त्याची रिएक्शन कशी सोबत करायची I2 सोबत विथ NaOH गिव्स येलो PPT विथ अँटीसेप्टिक स्मेल. याची कशी PPT असणार आहे येलो. ही रिएक्शन चेंबर मध्ये रिएक्शन चालू आहे. ठीक आहे, एखाद्या बीकर मध्ये म्हणा किंवा कोनिकल फ्लास्क मध्ये रिएक्शन चालू असेल किंवा राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये रिएक्शन मिक्सचर आहे तर त्याचं ते मिक्सचर कशा प्रकारे दिसतंय येलो PPT म्हणजे येलो कलरचं त्याच्यामध्ये सॉलिड जमा झालेले आपल्याला दिसेल आणि त्याचा स्मेल कसा येईल विथ अँटीसेप्टिक स्मेल. आलं लक्षात. ही आहे आयडोफॉर्म रिएक्शन. सपोज या ठिकाणी मी ऍसिटोन जर घेतला तर CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस थ्राइस ऑफ I2 प्लस 4 टाइम्स NaOH गिव्स काय भेटेल CH3 प्लस आता इथे हायड्रोजनच्या ऐवजी इथे काय CH3 ग्रुप आहे म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O माइनस Na प्लस
thrice of sodium iodide plus thrice of water molecules. सपोज या ठिकाणी मी ऍसिटोफिनोन जर घेतला तर ऍसिटोफिनोन सी डबल बॉन्ड ओ सी एस 3 पीएच हा आहे ऍसिटोफिनोन ऍसिटोन ऍसिटाल्डिहाइड प्लस थ्राइस ऑफ I2 plus 4 times NaOH gives CHI3 plus बघा CHI3 आता इथला कार्बन या ठिकाणी राहिलं काय फिनाइल ग्रुप C डबल बॉन्ड O O मायनस Na प्लस प्लस थ्राइस ऑफ NaI प्लस थ्राइस ऑफ H2O ही आहे ऍडोफॉर्म रिएक्शन. 3 मॉलिक्यूल घेतले मी तिन्ही मॉलिक्यूलचे रिएक्शन तुम्हाला लिहून देतो. आता प्रश्न हा आहे की सर या ठिकाणी तुम्ही हा मॉलिक्यूल 3 वेळेस का घेतला हा मॉलिक्यूल 4 वेळेस का घेतला. ज्या वेळेस हा मॉलिक्यूल बनतो त्यावेळेस त्याचं मेकॅनिझम बघणं आपल्याला गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही मेकॅनिझम बघाल त्या मेकॅनिझम थ्रू तुम्हाला कळेल की या ठिकाणी मॉलिक्यूल्स किती लागतात. ठीक आहे म्हणजे या कुठल्याही एका रिएक्शनचं फर्स्ट सेकंड थर्ड या 3 पैकी कुठल्याही एका रिएक्शनचं आपण काय बघणार आहोत मेकॅनिझम. सपोज आपण घेऊ कुठला हा घेऊ ऍसिटाल्डिहाइड किंवा ऍसिटोन कुठलाही मॉलिक्यूल घेऊ त्याचं मेकॅनिझम आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मेकॅनिझम बघितल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की 3 वेळेस आयोडीन कसा लागतोय आणि 4 वेळेस सोडियम हायड्रॉक्साइड मॉलिक्यूल हा कसा लागतोय. ठीक आहे बघा नोट करून घ्या. बघा मेकॅनिझम व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे मेकॅनिझम व्यवस्थित लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला हे 3 मॉलिक्यूल्स आयोडीन कसे यूज केल्या जातात किंवा 4 इक्विव्हॅलेन्स NaOH कसा यूज होतो या रिएक्शन मध्ये आपल्याला या ठिकाणी कळेल. बघा या रिएक्शनचं बघायचं आपल्याला मेकॅनिझम. बघा या ठिकाणी H C डबल बॉन्ड O CH2 आणि या ठिकाणी मी एक हायड्रोजन लिहितो इथे लिहितो H. ठीक आहे बघा CH2H म्हणजे हा CH3 ग्रुप आहे. ठीक आहे आपण काय यूज करतो NaOH पहिला NaOH चा मॉलिक्यूल NaOH मधला OH मायनस OH मायनस आणि Na प्लस आहे. ठीक आहे हा OH मायनस काय करतो या ठिकाणचा हा ऍसिडिक प्रोटॉन काढून घेतो. हा मॉलिक्यूल या ठिकाणी इथे हे पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे हा सिग्मा बॉन्ड या ठिकाणी शिफ्ट होता सिग्मा इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले आणि पाय इलेक्ट्रॉन्स या ऑप्शनकडे शिफ्ट झाले. मेकॅनिझम व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे मेकॅनिझम तुम्हाला या रिएक्शनचं कळायला पाहिजे. बघा काय म्हणतो या ठिकाणी HCO मायनस डबल बॉन्ड CH2 प्लस बघा प्लस H2O एक NaOH यूज झाला आणि एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. 3 वेळेस वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. ठीक आहे आणि या ठिकाणी NaOH किती वेळेस घेतला आपण 1 वेळेस. अजून बघा काय होतं या रिएक्शन मध्ये. आता इथे काय होणार आपल्याकडे काय I2 मॉलिक्यूल्स. ठीक आहे या ठिकाणी मी लिहितो I आणि हा I म्हणजे हा I2 मॉलिक्यूल आहे. बघा याच्यामध्ये काय हे ज्यावेळेस पाय इलेक्ट्रॉन्स आणि या मॉलिक्यूलच्या जवळ जाते या मॉलिक्यूल मध्ये काय होतं रिपल्शन व्हायला सुरुवात होते. रिपल्शन होतं. ठीक आहे आपण बघितले फोर्सेस वंडरवॉल फोर्सेस जे आहेत ते फोर्सेस आपण बघितले. याच्यामध्ये काय रिपल्शन स्टार्ट होतं आणि बघा याच्यावरती काय होतं डेल पॉझिटिव्ह याच्यावरती डेल मायनस चार्ज. ठीक आहे म्हणजे याचे इलेक्ट्रॉन याच्याकडे थोडे शिफ्ट व्हायचा सुरुवात होतात आणि याच्यावरती येतो डेल पॉझिटिव्ह याच्याकडे डेल निगेटिव्ह म्हणजे हे इलेक्ट्रॉन या ठिकाणी शिफ्ट होतात आणि हा पाय इलेक्ट्रॉन जे आहेत याच्यावरती अटॅक करतात आणि हा बॉन्ड या ठिकाणी ब्रेक होतो. बघा काय बनले या ठिकाणी बनेल HC डबल बॉन्ड O CH2I बरोबर आहे CH2I मी याला असं लिहितो CH इथे लिहितो I आणि याच कार्बनला इथे काय H म्हणजे CH2I. आता हा आयोडीन या हायड्रोजनला नाही या कार्बनला अटॅच आहे. ठीक आहे कार्बनला काय 2 हायड्रोजन आणि 1 आयोडीन. ठीक आहे बघा बाहेर काय पडलं या ठिकाणी I मायनस प्लस काय I मायनस. बघा या ठिकाणी NaOH मधला OH वॉटर म्हणून निघून गेला पण राहिलं काय Na प्लस राहिला की नाही इथे शिल्लक हा Na प्लस आणि हा I मायनस. ठीक आहे या ठिकाणी काय तयार होतं NaI काय तयार झालं NaI. बघा एक आयोडीनचा मॉलिक्यूल यूज झालाय एक NaI बाहेर पडला एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला.
ही जी रिॲक्शन आहे या ठिकाणी रिपीट होते जोपर्यंत हे दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन या ठिकाणी रिप्लेस होत नाही तोपर्यंत. बघा म्हणजे मी याला असं लिहितो या ठिकाणी प्लस NaI सोडियम आयोडाईड. बघा या ठिकाणी परत काय ऍसिडिक हायड्रोजन NaOH मॉलिक्यूल सेकंड NaOH मॉलिक्यूल मधला OH मायनस हा काय करेल प्रोटॉन काढून घेईल या ठिकाणी इथे शिफ्ट होईल इलेक्ट्रॉन्स आणि हे पाय इलेक्ट्रॉन्स या ऑक्सिजनकडे शिफ्ट होईल. बघा मेकॅनिझम व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे या ठिकाणी काय बनेल या ठिकाणी बनेल HCO मायनस डबल बॉन्ड CHI एक हायड्रोजन निघून गेला CHI आहे. ठीक आहे प्लस प्लस H2O प्लस H2O. बघा इथे एक H2O इथे एक H2O दोन H2O ची मॉलिक्यूल निघाले. आलं लक्षात या ठिकाणी NaI निघालाय. आता बघा दुसरा I2 चा मॉलिक्यूल हा ऑक्सिजन या ठिकाणी रिअरेंज आणि हे पाय इलेक्ट्रॉन्स या आयोडीन कडे आणि हा एक आयोडीन या ठिकाणी बाहेर. ठीक आहे इथे काय बनणार हा समोरच घेतो. इथे काय बनेल HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड C या ठिकाणी आयोडीन या ठिकाणी आयोडीन आणि या ठिकाणी एक हायड्रोजन आहे. एक हायड्रोजन I मायनस निघालेला आहे या ठिकाणी हा OH मायनस म्हणजे याच्यामधला एक प्लस सोडियम आयोडाईड एक सोडियम आयोडाईड सुद्धा दिसतंय ना. सोडियम आयोडाईड त्या ठिकाणी बाहेर पडला. ठीक आहे परत या ठिकाणी हा हायड्रोजन मी असा दाखवते हा हायड्रोजन. आता तिसरा NaOH मॉलिक्यूल इथे एक यूज झालाय इथे सुद्धा एक यूज झालाय. ठीक आहे आणि या ठिकाणी आता तिसरा यूज करणार आपण OH मायनस हा OH मायनस परत प्रोटॉन काढणार हे सिग्मा इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार हा पाय बॉन्ड या ऑक्सिजनकडे शिफ्ट होणार. बघा या ठिकाणी काय स्टॅबिलायझेशन आहे म्हणून असं घडतं बरं का. ठीक आहे ट्रेन असं इथे आल्यानंतर हा आयोडीन का निघत नाही या ठिकाणी स्टॅबिलायझेशन आहे. बघा या ठिकाणी काय बनेल आता इथून परत एक वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट झालाय HCO मायनस या ठिकाणी डबल बॉन्ड C इथे आयोडीन आणि इथे सुद्धा आयोडीन. ठीक आहे इथे आयोडीन इथे या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला प्लस H2. आता बघा या ठिकाणी परत एक I2 चा मॉलिक्यूल हा ऑक्सिजन या ठिकाणी स्टॅबिलाइज हे पाय इलेक्ट्रॉन या आयोडीनकडे आणि या ठिकाणी हा आयोडीन बाहेर पडला. बघा काय बनेल इथे काय बनेल HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड कार्बन या ठिकाणी आयोडीन इथे सुद्धा आयोडीन या ठिकाणी सुद्धा आयोडीन. बाहेर काय पडले या ठिकाणी I मायनस आणि या ठिकाणचा OH मधला Na म्हणजे या ठिकाणी बाहेर पडला प्लस NaI सोडियम आयोडाईड. किती मॉलिक्यूल पडले बाहेर सोडियम आयोडाईडचे बघा 1 2 आणि 3 वेळेस मॉलिक्यूल बाहेर पडला. बरोबर आहे. ठीक आहे NaOH किती वेळेस यूज केला आपण 1 2 3 वेळेस अजून एक वेळेस राहिला. ठीक आहे आता बघा इथे काय इथे फक्त मेकॅनिझम व्यवस्थित बघा तुम्ही. आता या ठिकाणी जो काही चौथा मॉलिक्यूल आहे NaOH चा जो काही चौथा मॉलिक्यूल आहे NaOH चा तो काय करतो या कार्बोनिल ग्रुपकडे अटॅक होतो. ठीक आहे मी इथे लिहितोय NaOH मधला OH मायनस या कार्बोनिल ग्रुप वरती अटॅक करतो आणि या ठिकाणी ऑक्सिजन परत रिलीज आहे. इथे काय म्हणतो बघा HCO मायनस. ठीक आहे या ठिकाणी OH हा OH लागला या कार्बनला आणि इथे काय कार्बन आहे या कार्बनला I इथे सुद्धा दुसरा I या ठिकाणी थर्ड I. अशा प्रकारचे स्पेसेस या ठिकाणी मिळाले. आता ज्या वेळेस हा ऑक्सिजन या ठिकाणी स्टॅबिलाइज होण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आता याच्यामधला या कार्बनला 5 बॉन्ड होणार डेफिनेटली एक बॉन्ड ब्रेक होणार. आता बॉन्ड कुठला ब्रेक होते बघा OH कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड हा तर ब्रेक होणार नाही कारण की हा काही एवढा बल्कियर ग्रुप नाही बाहेर निघेल आणि हायड्रोजन तर निघणारच नाही. ठीक आहे एकदम स्मॉल आहे हायड्रोजन निघेल कसा. ठीक आहे बघा पण या कार्बनला 3 आयोडीन आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही आयोडीन बल्कियर आहे
बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय बल्कीनेस आहे जास्त. म्हणजे बघा ज्या वेळेस हा ड्रायव्हिंग फोर्स मिळेल या ठिकाणी हा मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन्स घेऊन बाहेर पडतो. इलेक्ट्रॉन्स घेऊन बाहेर पडतो. या ठिकाणी काय बनेल बघा, इथे बनेल एच सी डबल बॉन्ड ओ ओ एच. हा बनला ऍसिड, फॉर्मिक ऍसिड या ठिकाणी बनलाय बघा. प्लस प्लस आय सी आय 3 बघा. कार्बन आहे 3 हायड्रोजन आहे CI3 आणि इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरती म्हणजे काय या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज. आणि बघा कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज म्हणजे स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल. आलं लक्षात. हा काय स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल आहे ऍज कम्पेअर टू O मायनस. हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे बघा. हा काय करेल कुठून तरी याला प्रोटॉनची गरज आहे. हा प्रोटॉन घेणार. आता प्रोटॉन कोणाकडे आहे, फॉर्मिक ऍसिडकडे आहे. ऍसिडिक प्रोटॉन म्हणजे हा C मायनस या प्रोटॉनला स्वतःकडे घेणार आणि या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे जाणार. या ठिकाणी काय बनेल बघा एच सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस आणि या O मायनसला स्टॅबिलाइज कोण करणार बघा. या ठिकाणी OH ना अटॅक केला आणि या ठिकाणी सोडियम राहिला की नाही Na प्लस. म्हणजे हा Na प्लस या ठिकाणी ऍड झाला. Na प्लस प्लस बघा CHI3 बनला आयडो फॉर्म. या ठिकाणी एक CHI3 बनलाय. हा CHI3 बघा HC डबल बॉन्ड O O Na HC डबल बॉन्ड O O Na प्लस. बरोबर आहे. हा सॉल्ट बनलाय म्हणजे हा बनलाय हा बनलाय. राहिलं काय रिएक्शन मध्ये बघा 3 वेळेस सोडियम आयोडाइडची मॉलिक्यूल बघा कुठे कुठे एक, नंतर या ठिकाणी हा दुसरा आणि नंतर या ठिकाणी हा तिसरा. 3 मॉलिक्युल्स ऑफ Na पडले बाहेर. आता वॉटरचे मॉलिक्यूल बघा या ठिकाणी पुढे या ठिकाणी एक वॉटरचा मॉलिक्यूल, परत या ठिकाणी हा दुसरा वॉटरचा मॉलिक्यूल आणि या ठिकाणी हा तिसरा वॉटरचा मॉलिक्यूल. म्हणजे थ्राइस ऑफ वॉटर, थ्राइस ऑफ सोडियम आयोडाइड, एक सॉल्ट ऍसिडचा आणि हा CHI3. एवढं मेकॅनिझम आहे या रिॲक्शनचं. ही जी रिॲक्शन मी तुम्हाला दाखवली या रिॲक्शनचं एवढं मेकॅनिझम आहे अशा प्रकारे. ठीक आहे. हे मेकॅनिझम ज्याला कळालं त्याला आयडो फॉर्म रिॲक्शन कळाली म्हणजे त्याला या ठिकाणी पाठ करायची गरज पडणार नाही की हा आयटो मॉलिक्यूल 3 वेळेस का घेतला, हा NaOH मॉलिक्यूल 4 वेळेस का घेतला. आलं लक्षात. हे मेकॅनिझम आहे, ही रिॲक्शन आहे. या रिॲक्शनला म्हणतो आपण आयडो फॉर्म टेस्ट. म्हणजे ज्या मॉलिक्यूलमध्ये CH3C डबल बॉन्ड O हा ग्रुप आहे ते मॉलिक्यूल आयडो फॉर्म टेस्ट, ब्रोमो फॉर्म टेस्ट किंवा क्लोरो फॉर्म टेस्ट शो करतात. ठीक आहे. हे आहे मेकॅनिझम. व्यवस्थित बघा, रीड करा, वाचा. याचे फार फास्ट ऍप्लिकेशन आहे, भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत. ते ऍप्लिकेशन आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे याचा उर्वरित जो काही भाग आहे तो आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये 9th 10 मध्ये ठीक आहे तुम्हाला कळेल. किंवा यालाच आपण पार्ट 1 कन्सिडर करा. पार्ट 1 आणि 09 पार्ट 2 आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. व्यवस्थित वाचा, अभ्यास करा. उद्याच्या लेक्चरमध्ये राहिलेला पार्ट आणि त्याच्यावरती ऍप्लिकेशन आपण घेऊ. ठीक आहे. अभ्यास करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.